नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे डिजिटल कृषी योग आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत कोंबडी खतापासून तयार केलेल्या सेंद्रिय खताबद्दल, जी आहे नैसर्गिक, कमी खर्चिक आणि उत्पादन वाढवणारी एक जबरदस्त टेक्निक। कोंबडी खतापासून आपण कोंबडी खत कंपोस्ट, पावडर स्वरूपातील कोंबडी खत, पॅलेट स्वरूपातील खत, कोंबडी खत लिक्विड फॉर्म्युलेशन, कोंबडी खत मिश्रित कंपोस्ट खत तयार करू शकतो। कोंबडी खत हे प्रथिने, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमने भरलेलं एक नैसर्गिक खत आहे। हे खत शेतात वापरल्यास मातीचा कस वाढतो, पीक जोमाने वाढतं आणि उत्पादनात मोठी वाढ होते। कोंबडी खत हे मुख्यतः या पिकांसाठी उपयोगी ठरतं: ऊस, भाजीपाला, मिरची, टोमॅटो, वांगी, फळझाडं, केळी, पेरू, डाळिंब आणि डाळीचे पीक, हरभरा, मूग। कोंबडी खत शेतात वापरण्याची दोन मुख्य पद्धती आहेत: सुकवून खत स्वरूपात, खत सुकवून त्याचे 1 ते 2 टन प्रति एकर प्रमाणात वापर करावा, जैविक सेंद्रिय खत म्हणून। सेंद्रिय कंपोस्टमध्ये मिसळून वापरल्यास अजून उत्तम परिणाम मिळतो। कोंबडी खताचे फायदे: मातीचा कस वाढतो, उत्पादनात 15-20% वाढ, कीटकनाशक वापरण्याची गरज कमी, जमिनीतील जीवाणूंची वाढ आणि नैसर्गिक संतुलन राखले जाते। शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करायची असेल तर कोंबडी खत ही एक उत्तम सुरुवात ठरू शकते। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल कृषी योग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत शेती करा, नैसर्गिक पद्धतीने वाढवा उत्पादन। धन्यवाद।